Good morning, students. Now here we are also discuss about the unit number first of our corporate accounting paper first. Name of the unit or title of the unit, issue of the shares. Now first of all, into the previous lecture we are also discuss about the meaning of the company as well as the type of the company. Now here we are also discuss about how the company can be issue their shares, what type of the shares they have been issued, how they can be earn their funds, how they can be acquire their capital for the purpose of utilization of such amount, such money into the businesses or into the company's activities. Now let us start here with first of all we are also known about uh, the Companies Act 2013. Therefore here we are also use that particular study material for the purpose of our knowledge purpose. Then as per the Companies Act 2013, share capital and debentures, that means these are the two financial securities through the company acquire their funds, acquire their capital. In simple word, कंपनी ह्या शेअर कॅपिटल आणि डिबेंचर इश्यू करून त्यांची जी काही वित्तीय गरज असेल, पैशाची गरज असेल, ती गरज हे या ठिकाणी भागवत असतात. पण त्याच्यामध्ये आपणाला या ठिकाणी कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करता कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 43 ते 72 हे या ठिकाणी शेअर कॅपिटल आणि डिबेंचरशी रिलेटेड आहे. म्हणजे हे सेक्शन आपण का बघतोय तर आपल्याला माहीत असतं की आपण शिकतो की शेअर कॅपिटल म्हणजे काय, डिबेंचर म्हणजे काय, परंतु जर कायद्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला माहीत आहे तर सेक्शन वाईज या ठिकाणी त्याचा अभ्यास आपल्याला कुठं करता येईल. म्हणजे आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, शेअर कॅपिटल म्हणजे काय, मग हे शेअर कॅपिटल आणि डिबेंचर्स हे कोणत्या सेक्शन अंतर्गत, त्याला कोणता कायदा लागू होतो, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच या ठिकाणी शेअर कॅपिटल आणि डिबेंचर सेक्शन 43 to 72 मग त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट असतील. म्हणजे कन्सेप्ट रिलेटिंग टू द शेअर्स सेक्शन 43 to 70, म्हणजे सेक्शन्स 43 ते 70 हे जे काय शेअर्स रिलेटेड कन्सेप्ट असतील त्याच्याशी रिलेटेड आहेत. पण त्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग सेक्शन्स हे स्टडी पर्पजसाठी या ठिकाणी जे काही विद्यार्थी असतील CAचे त्यांच्यासाठी नाही. आणि कन्सेप्ट्स रिलेटिंग टू द डिबेंचर्स दीज आर ऑल्सो गिवन इन टू द सेक्शन 71 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013. आता याचा अभ्यास केल्यानंतर आपण या ठिकाणी त्याचे इंट्रोडक्शन पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये काय, तर इंट्रोडक्शन पाहत असताना you know very well the finance is the lifeblood of any businesses. Now here the finance, the word finance, it is also the most important. The finance is the lifeblood of any businesses. It is also the most important word, लाईफब्लड ऑफ एनी बिझनेसेस. जसं की माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं महत्त्व हे अधोरेखित आहे, त्याच पद्धतीनं व्यवसायामध्ये फायनान्सचं महत्त्व, जसं की माणसाच्या जीवनामध्ये किंवा माणसाच्या शरीरामध्ये रक्त हे लाईफब्लड आहे. जे जर या ठिकाणी ब्लड जर काढलं तर माणूस या ठिकाणी जगू शकणार नाही, त्याच पद्धतीनं फायनान्स इज द लाईफब्लड ऑफ एनी बिझनेसेस, any corporate sector, any business. Why should it is also called as the lifeblood of any businesses? म्हणजे आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस एखादी प्रॉफिट कमवण्याची संधी येते त्यावेळेस आपणाला ते उत्पादन असेल, ते उत्पादन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विकावं लागेल. मग ते जर विकायचं असेल तर ते उत्पादन एकतर प्रोडक्शन करावं लागेल किंवा एकतर खरेदी करावं लागेल. मग त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मग या ठिकाणी पैसा जर नसेल तर साहजिकच या ठिकाणी काय होणार, तर त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जो काही प्रॉफिट अर्न करण्याची संधी असेल ती संधी वाया जाण्याची शक्यता असते. मग फायनान्स इज द लाईफब्लड ऑफ रनिंग बिझनेसेस ऑर एनी बिझनेसेस, एनी कंपनीज. देन the company or corporate sectors are also raised their fund, raised their finance, in simple word increasing their finance
through the issue of shares and debentures. That means the companies or corporate sector, the companies are increasing their finance, in simple word, their funds, it is also called their funds, through the issue of shares and debentures. That means, याचा अर्थ काय? The companies or corporate sector are increasing their finance of funds, in simple word, increasing their capital need, त्यांची भांडवलाची गरज, सोप्या भाषेमध्ये सांगायला झालं तर पैशाची गरज, हे कसे पूर्ण करतात कंपनी किंवा कॉर्पोरेट सेक्टर? तर इश्यूइंग देअर शेअर्स अँड डिबेंचर्स, म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स, त्या कंपनीचे डिबेंचर्स इश्यू करून त्या कंपनीज किंवा कॉर्पोरेट सेक्टर ही त्यांची फायनान्सची गरज असेल ती गरज या ठिकाणी भागवत असतात. Therefore, this is also called as the financial instruments which helps in arranging the funds for the companies. That means the shares and debentures, it is also called as the financial instruments. शेअर कॅपिटल शेअर्स असतील आणि डिबेंचर्स असतील, त्या डिबेंचर्सला या ठिकाणी काय म्हटलं जातं तर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. And through the help of these financial instruments, that means the help of these, the companies arranging the funds for the company. फंड्स फॉर द कंपनी, म्हणजे आपल्याला माहीत आहे पैशाशिवाय काहीच चालत नाही. अर्थ किंवा पैसा हे मानवाच्या जीवनामध्ये, त्याचबरोबर बिझनेसेसच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की एखादा पर्सन असेल, तो पर्सन त्याची फंडची गरज असेल, ती गरज कशी पूर्ण करतो तर तो एखाद्या बँकेकडून लोन घेईल. त्याच पद्धतीनं कंपनीसुद्धा हे एक आर्टिफिशियल पर्सन आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय तर कायद्यानं निर्माण केलेली व्यक्ती. मग त्यांनासुद्धा पैशाची आवश्यकता असणार आहे. मग ही पैशाची गरज पूर्ण करत असताना कंपनी ही बँकांकडून सुद्धा लोन घेईल, नो डाऊट. परंतु जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतील, म्हणजे उदाहरणार्थ शेअर्स अँड डिबेंचर्स आर ऑल्सो इश्यूड अँड टू कम्प्लीट अँड ऑल्सो अरेंजिंग the funds for the company or corporate activities or businesses activities. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कॉर्पोरेट अँड कंपनीज. द कंपनीज आर ऑल्सो इश्यूड शेअर्स अँड डिबेंचर्स. देन नेक्स्ट पॉइंट हिअर इज what is mean by the shares. That means under the Companies Act 2013 they are jointly referred to as the securities. The debentures and shares are also called as the securities under the Companies Act 2013. That means the Companies Act 2013, the shares and debentures are also called as the securities. It is also called as the financial instruments. It is also called as the securities under the Companies Act 2013. जे कंपनी कायदा 2013 नुसार शेअर्स आणि डिबेंचर्सना सेक्युरिटीज म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो शेअर्स. व्हॉट इज मीन बाय द शेअर्स. शेअर म्हणजे आपण काय म्हणतो, भाग. आता शेअरचा अर्थ घेत असताना त्याच्या पाठीमागचं जरा लॉजिक असेल, ते लॉजिक मी एक एक्झाम्पल देऊन या ठिकाणी समजावून सांगतो. आता फॉर एक्झाम्पल, 2 पार्टनर्स असतील. त्या 2 पार्टनर्सनी एक जमीन खरेदी केली. ती जमीन खरेदी करत असताना त्यांचा जो काही शेअर असेल, त्या जमिनीमधला जो काही शेअर्स असेल तो किती आहे, 60-40.
60-40 म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर 60% एका पार्टनरचं आणि दुसरं या ठिकाणी 40% काय दुसऱ्या पार्टनरचं. म्हणजे हे 60 आणि 40 हे काय झालं, तर त्या जमिनीवरचं असणारं ओनरशिप म्हणजे मालकी हक्क, म्हणजे पैसे देत असताना काय काय केलं असेल, तर या ठिकाणी एनं 60% रक्कम जेवढी काय व्हॅल्युएशन झालं असेल त्या लँडचं त्याच्या 60% रक्कम दिली असेल. बीनं त्या लँडच्या 40% व्हॅल्युएशन असेल, ते 40% टोटल जमिनीच्या 40% या ठिकाणी व्हॅल्युएशनच्या ते दिलं असेल. म्हणजे इथं ओनरशिपमध्ये तो काय झाला, शेअर झाला. म्हणजे त्याच पद्धतीनं शेअर कॅपिटल म्हणजे तुमच्या आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, शेअर म्हणजे काय, भाग म्हणलं की त्यामध्ये काय आलं, ओनरशिप. आता या ठिकाणी आपण बघूयात शेअर कॅपिटल किंवा शेअर म्हणजे काय. शेअर रिप्रेझेंट ओनरशिप इंटरेस्ट इन ए कंपनी विथ entrepreneurial risk and reward. That means the share represents ownership interest in the company. म्हणजेच कंपनीच्या ओनरशिपमधला असणारा जो काय इंटरेस्ट असेल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द शेअर्स विथ entrepreneurial रिस्क अँड रिवॉर्ड्स. म्हणजे entrepreneurial रिस्क म्हणजे उद्योजकीय जे काय रिस्क असेल, ज्याला आपण उद्योजकीय धोका म्हणतो, म्हणजे तो जर व्यवसाय जर बंद पडला तर तिथं या ठिकाणी रिस्क आहे. रिवॉर्ड म्हणजे डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काहीतरी रिवॉर्ड भेटला जाईल. परंतु व्हेअर ॲज डिबेंचर्स डिस्पीज लेंडर्स, दॅट मीन्स इंटरेस्ट इन द कंपनी विथ लिमिटेड रिस्क अँड रिटर्न्स. परंतु डिबेंचर हे काय आहेत, लेंडर्स आहेत. मग या ठिकाणी बघूयात, समटाइम्स आफ्टर द इश्यू ऑफ कॅपिटल ए कंपनी मे आयदर अल्टर और रिड्यूस द शेअर कॅपिटल. It is depends upon the certain situation. That means कंपनी कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की ज्यावेळेस कंपनीचं इश्यूड कॅपिटल असेल किंवा ते रिड्यूस करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये अल्टर म्हणजे चेंज करायचं असेल, तर इट इज डिपेंड्स अपॉन द सर्टन सिच्युएशन. द कंपनी हॅज टू फॉलो द सच पर्टिक्युलर प्रोव्हिजन्स फॉर द रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल ॲज वेल ॲज द alteration of the share capital. Then next point is both the shares and debentures are also presented into the balance sheet on the liability side of the issuers of the company. म्हणजे त्या ठिकाणी ज्या कंपनीनं शेअर्स अँड डिबेंचर्स इश्यू केले असतील तर ते त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतील. आणि ज्या कंपनीनं ते शेअर्स अँड डिबेंचर्स खरेदी केले असतील, दीज आर द टू डिफरंट टर्म्स. कंपनी बायर असेल, कंपनी सेलर असेल, समजण्यासाठी आपण ती टर्म घेऊयात. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द सेलर कंपनीनं ते काय केले, सेल केले म्हणजे विक्रीस काढले. थोडक्यात समजण्यासाठी आपण लॉजिक त्याच्या पाठीमागचं समजण्यासाठी विक्रीस काढले म्हणजे काय केलं, तर इश्यू केल्यानंतर काय होणार आहेत, भागधारक ते शेअर्स खरेदी करणार आहेत. मग ती कंपनी असेल, ती कंपनी काय करणार, ते त्यांची लायबिलिटी झाली म्हणजे ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दिसेल. आता बायर कंपनी म्हणजे काय, त्यांनी ते खरेदी केलं असेल, मग ते हे या ठिकाणी त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी आपण बघूयात, द लीगल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू दीज इन्स्ट्रुमेंट्स, विच इन्स्ट्रुमेंट्स such as our shares and debentures. That means the legal provisions म्हणजे कोणत्याही देशामध्ये तुम्ही जर या ठिकाणी गेलात तर त्या पर्टिक्युलर कंट्रीचा हा कंपनी ॲक्ट असेल. जसा की भारताचा कंपनी ॲक्ट म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार हे सर्व कंपनीचं ॲक्टिव्हिटीज असेल, जे काय वर्किंग असेल ते वर्किंग चालत असतं. मग ह्याच्यामध्ये कंपनीज ॲक्ट 2013 चॅप्टर 4 त्यामधलं सेक्शन 43 to 72 आणि त्याच्यामध्ये सुद्धा द कंपनी शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स रूल 2014. मग त्याच्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे काय,
तर चेंजेस म्हणजे गव्हर्नमेंट असेल ते गव्हर्नमेंटला वाटतं की काय नाही ह्याच्यामध्ये ह्या कन्सेप्टमध्ये थोडासा चेंज करायचा आहे, मग ते गव्हर्नमेंट चेंज करतं. चेंज केल्यानंतर त्याला काय म्हणतो अमेंडमेंट्स किंवा रूल्स फ्रॉम टाईम टू टाईम अलॉंग विथ एन्डॉर्समेंट इन द कंपनी फॉर्मेशन डॉक्युमेंट और अप्रूव्ड ॲट द सुटेबल कंपनी फोरम वेअर ॲज द नेसेसरी. मग याच्यामध्ये शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स वी आर ऑल्सो डिस्कस हिअर. देन शेअर कॅपिटल टाईप्स section 43. Now here we are also discuss about the definition of shares and stock. Therefore you know very well the section 284 define the share म्हणजे कंपनी कायदा त्यामधला सेक्शन 2 त्यामधला सबसेक्शन 84 त्यामध्ये शेअरची डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे डिफाईन द शेअर ॲज अ शेअर in the share capital of the companies and including the stock. म्हणजे शेअर हा काय आहे, द शेअर इट इज नथिंग बट ए शेअर ॲज ए शेअर भाग आहे. कशामधला भाग आहे तर कंपनीच्या शेअर कॅपिटलमधला एक भाग म्हणजेच शेअर. म्हणजे सेक्शन 284 सुद्धा आपल्याला तेच सांगतोय. काय सांगतोय, शेअर ॲज ए शेअर in the share capital of a company and include the stock. That means in simple word the share capital of a company is divided into a small units having a certain face value. Each unit is termed as share. म्हणजे इथं या ठिकाणी काय तर या ठिकाणी जे शेअर कॅपिटल असेल ते शेअर कॅपिटल हे स्मॉल युनिटमध्ये डिवाइड केलं जातं. म्हणजे शेअरची डेफिनेशन काय तर शेअर इट इज नथिंग बट ए शेअर इज ए शेअर इन द कंपनीज शेअर कॅपिटल. कंपनीच्या शेअर कॅपिटलमधला शेअर म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द शेअर. म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलामधला एक भाग म्हणजेच त्याला आपण काय म्हणतोय शेअर. मिनिंग सेम आहे, मराठीमध्ये बघितलं तर ते मिनिंग सेम येते. थोडक्यात काय तर कंपनीच्या भाग भांडवलामधील हिस्सा शेअर म्हणजे शेअर. अँड सेकंड टर्म इज share capital of a company is divided into small units having a certain face value. म्हणजे ज्या ठिकाणी शेअर कॅपिटल असेल ते शेअर कॅपिटल इज डिवायडेड इंटू ए स्मॉल युनिट. दॅट मीन्स शेअर कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल युनिट्स. आता हे स्मॉल युनिट्स म्हणजे नेमकं काय, ह्या स्मॉल युनिटला हॅविंग ए सर्टन फेस व्हॅल्यू. मग हे जे काही स्मॉल युनिट्स असतील इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज द शेअर अँड ईच युनिट इज टर्म्ड ॲज शेअर्स. आणि त्याच्यामधला प्रत्येक जो काही युनिट असेल म्हणजे ईच युनिट इज कॉल्ड ॲज शेअर. द शेअर कॅपिटल कंपनीचं भाग भांडवल हे स्मॉल युनिट्समध्ये डिवाइड केलं जातं आणि त्याचे जे काही सर्टन फेस व्हॅल्यू असेल त्या युनिटला सर्टन अशी स्पेसिफिक अशी फेस व्हॅल्यू असते आणि ते जे काय प्रत्येक युनिट असेल त्या युनिटलाच आपण काय म्हणतो शेअर. आता इथं आपण एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल या ठिकाणी त्याचा अभ्यास करूयात. आता फॉर एक्झाम्पल सन बेकर्स लिमिटेड हॅज ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल. ऑथोराइज्ड म्हणजे काय तर अधिकृत भाग भांडवल ऑफ ₹50 लाख की ते 50 लाख. द फेस व्हॅल्यू ऑफ ईच युनिट ऑफ कॅपिटल ऑर शेअर ईच युनिटलाच आपण काय म्हणतो शेअर इज ₹10. म्हणजे in this case it can be said that the company has 5 lakh shares of ₹10 each. म्हणजे सन बेकर्स लिमिटेड. आता इथं आपण ॲनालिसिस करूयात. आता सन बेकर्स लिमिटेड ह्यांचं या ठिकाणी ऑथोराइज्ड कॅपिटल
ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ द कंपनी इज 50 lakh. किती आहे? 50 लाख आहे. 50 lakh rupees. 50 lakh rupees are also the most important. rupees 50 lakh. परत काय सांगितलंय तिथं? rupees 50 lakh and the face value of each unit of capital. That means the face value of each unit of capital, each unit of capital, each unit of capital or share is rupees 10, or share is rupees 10. मग इथं आपण काय म्हणू शकतो? कंपनीचा अधिकृत भाग भांडवल किती आहे? तर 50 लाख आहे. म्हणजे 50 लाखापर्यंतच कंपनी ते भांडवल असेल ते भांडवल उभा करू शकते. त्या प्रत्येक एका युनिटची किंवा शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? तर 10 रुपये. मग इथं प्रश्न असा आहे, द हाऊ मेनी शेअर्स कॅन बी इश्यूड बाय द कंपनी. मग कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स किती येतील? तर इथं नंबर ऑफ शेअर्स किती येणार? तर 5 lakh शेअर्स of rupees 10 each. 5 lakh shares of rupees 10 each is equal to 50 lakh. Rupees 50 lakh is equal to rupees 50 lakh is equal to rupees 50 lakh. That means the 5 lakh shares of rupees 10 each is equal to किती आलं? तर 50 lakh. म्हणजे अशा पद्धतीनं 5 लाख शेअर्स, एका शेअरची किंमत 10 रुपये and rupees 10 it is the face value of the particular shares. म्हणजे सन बेकर्स लिमिटेडचे शेअरची फेस व्हॅल्यू हे किती आहे? 10 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी शेअर्स आहेत. म्हणजे इन दिस केस इट कॅन बी सेड दॅट द कंपनी हॅज 5 lakh शेअर्स ऑफ रुपीज 10 each when these shares either in part or whole are allotted to various persons on the date of allotment. मग ज्यावेळेस ते शेअर्स अलॉट केले जातील पर्सनला, द डेट ऑफ अलॉटमेंट बिकम द शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी. जो पर्सन असेल त्या पर्सनला जो शेअर्स अलॉट झाला असेल, मिळाला असेल, तर तो काय होणार? त्या कंपनीचा शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या 5 लाखापैकी 5 lakh शेअर्स असतील. म्हणजे 5 lakhs शेअर्स आहेत. यापैकी समजा 10,000 शेअर्स, किती? 10,000 शेअर्स हे कुणी घेतलेत? तर मिस्टर राज यांनी घेतले असतील. मिस्टर राज यांनी काय केले असतील? घेतले असतील किंवा त्यांना अलॉट झाले असतील. तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? मिस्टर राज is the shareholder of the which company? Sun Bakers Company. Sun Bakers Limited. That means out of the 5 lakh shares, 10,000 shares is allotted to Mr. Raj by the Sun Bakers Company. It means that Mr. Raj is the shareholders of the Sun Bakers Limited. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जे काय शेअर कॅपिटल असेल ते शेअर कॅपिटल हे या ठिकाणी ॲक्वायर केलं जातं किंवा शेअर कॅपिटल अलॉट केलं जातं. अलॉट इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पर्टिक्युलर वर्ड. Then second definition is the definition of the share state that the term share include the stock. आता स्टॉक आणि शेअर्स ह्या दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत. इफ ए कंपनी undertakes to aggregate the fully paid up shares of various members as per their request and merge those shares into the one fund, and then such fund it is also called as the stock. आता स्टॉक आणि शेअर्स, आता फॉर एक्झाम्पल वन फंड, आता स्टॉक बंडलमध्ये काय असतात रे, म्हणजे तसं फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊयात आपण समजण्यासाठी. या ठिकाणी एक आपण उदाहरण घेऊयात.
आता याच्यामध्ये 10 रुपयाची एक नोट असेल आणि 10 रुपयाच्या नोटांचा एक बंडल असेल. म्हणजे काय, इन सिम्पल वर्ड वी कॅन से दॅट स्टॉक इज ए कलेक्शन ऑर बंडल ऑफ फुल्ली पेड अप शेअर्स. बंडल म्हणजे काय, आता 10 रुपयाची एक नोट आणि 10 रुपयाच्या नोटांचा बंडल. मग 10 रुपयाच्या नोटाचा बंडल म्हणलं की त्याच्यामध्ये काय असणार आहेत, अनेक 10 रुपयाच्या नोटा असणार आहेत. त्याच पद्धतीनं स्टॉक इज ए कलेक्शन ऑर बंडल ऑफ फुल्ली पेड अप शेअर्स. मग त्यामध्ये 25 शेअर्स असतील, त्यामध्ये 50 शेअर्स असतील, त्यामध्ये 60 शेअर्स असतील, त्यामध्ये 625 शेअर्स असतील, त्यामध्ये 125 शेअर्स असतील. म्हणजे अकॉर्डिंग टू द सेक्शन 61(1)(c), लिमिटेड कंपनी हॅव्हिंग ए शेअर कॅपिटल, then after the completion of the certain formalities can convert all or any of its fully paid up shares into the stock and also reconvert that stock into the fully paid up shares of any denomination. That means the stock is stated in lump sum, whereas share being the smallest unit is having the face value. म्हणजे स्टॉक इज स्टेटेड ॲज द लमसम अमाऊंट. आता फॉर एक्झाम्पल एका शेअरची किंमत किती आहे, समजा 10 रुपये असेल तर ते झालं स्मॉल युनिट, ही स्पेस व्हॅल्यू स्मॉल झाली शेअरची. परंतु स्टॉकची जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट काय असेल, लमसम असेल. शेअर्स इज कन्वर्टेड इन टू द स्टॉक. म्हणजे या ठिकाणी काय, एक शेअर्स असेल तो न देता त्याचं बंडल, म्हणजे अनेक शेअर्स या ठिकाणी दिले जातील. म्हणजे कंपनीला काय होईल, या ठिकाणी फंड असेल ते लमसम या ठिकाणी अमाऊंट असेल ते अमाऊंट या ठिकाणी रिसीव्ह होऊ शकते. देन ओरिजिनली शेअर्स आर ऑल्सो इश्यूड टू द शेअर होल्डर्स, व्हाईल इन केस ऑफ द स्टॉक द फुल्ली पेड अप शेअर्स ऑफ द मेंबर्स आर ऑल्सो कन्वर्टेड इन टू द स्टॉक आफ्टरवर्ड्स. म्हणजे फुल्ली पेड अप शेअर्स ऑफ द मेंबर्स आर ऑल्सो कन्वर्टेड इन टू द स्टॉक आफ्टरवर्ड्स. आता फुल्ली पेड अप शेअर्स म्हणजे शेअर्सची जी काय फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल ते 10 रुपये ज्यांनी पेड केले असतील तेच या ठिकाणी काय होतील, मेंबर्स काय होतील, कन्वर्टेड इन टू द स्टॉक आफ्टरवर्ड्स. दस the stock is not issued originally but is obtained by conversion of fully paid up shares. It is also the most important word. Noted that the stock is not issued originally but is obtained by the conversion of fully paid up shares. म्हणजे जसं की शेअर्स हे ओरिजिनली इश्यू केले जातात. ओरिजिनली म्हणजे काय, तर शेअर मार्केटमध्ये ते शेअर्स या ठिकाणी काय होतात, या ठिकाणी लिस्टेड होतात. म्हणजे कंपनीचे शेअर्स या ठिकाणी काय होतात, लिस्टेड होतात. ते शेअर मार्केट म्हणजे मार्केटची मी तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन सांगितली होती, शेअर मार्केटची सुद्धा टर्म सांगितली होती. म्हणजे द स्टॉक इज नॉट इश्यूड ओरिजिनली बट इट इज ऑब्टेन्ड बाय द कन्वर्जन ऑफ फुल्ली पेड अप शेअर्स इन टू द स्टॉक. देन therefore the following diagrams are also shows the kinds of the share capital. Then here we are also discuss about the kinds of the share capital after the completion of the terms of the share and stock. The stock is the bundle of fully paid up shares. स्टॉकचा फायदा काय होईल, तर कंपनीला लमसम या ठिकाणी अमाऊंट असेल ती अमाऊंट या ठिकाणी मिळू शकते. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट टर्म आहे काइंड्स ऑफ शेअर कॅपिटल. आता या ठिकाणी काइंड्स ऑफ शेअर कॅपिटल पाहत असताना सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी विचार जो आपल्याला करावा लागेल तो म्हणजे काइंड्स म्हणजे काय, तर टाईप्स. The kinds of share capital, types of share capital, mainly there are 2 types of the share capital. First one is our equity share capital and second one is our preference share capital. आता इक्विटी शेअर कॅपिटलचे काही फीचर्स आहेत. इक्विटी शेअर कॅपिटल विथ वोटिंग राईट्स अँड विथ डिफरन्शियल राईट्स ॲज टू डिव्हिडंड, वोटिंग और अदरवाईज, हे इक्विटी शेअरमध्ये पुन्हा 2 त्याचे प्रकार आहेत. देन प्रेफरन्शियल्स कॅरीज प्रेफरन्शियल राईट इन द पेमेंट ऑफ द डिव्हिडंड, इन द रिपेमेंट ऑफ द कॅपिटल ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी.
The equity share capital with voting rights as well as the with differential right as to the dividend as well as the voting and other rights. त्याच्यानुसार त्याचे दोन टाइप्स आहेत इक्विटी शेअर कॅपिटलचे. प्रेफरन्स शेअर कॅपिटल कॅरीज द प्रेफरन्शियल राईट्स कशामध्ये तर पेमेंट ऑफ द डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय लाभांश अँड रिपेमेंट ऑफ द कॅपिटल ॲट द टाइम ऑफ द वाइंडिंग ऑफ द कंपनी. आता तुम्ही म्हणाला या ठिकाणी लोक या ठिकाणी पैसे देतात कंपनीला. मग आता इथं साधं सोपं लॉजिक आहे. काय लॉजिक आहे तर ज्यावेळेस समजा तुम्ही त्या कंपनीमध्ये 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली. कशी केली तर त्या कंपनीचे शेअर्स तुम्ही खरेदी केले. मग आता या ठिकाणी कंपनीनं तुम्हाला काहीच रिटर्न किंवा रिवॉर्ड किंवा काहीच पैसे या ठिकाणी तुम्हाला जर रिटर्न केले नाहीत तर तुम्ही काय करणार त्या कंपनीचे शेअर्स विकून टाकणार. कारण का आपण 10,000 रुपये गुंतवले होते ती जर तुम्ही काय म्हणणार बँकेमध्ये जर मी ठेवले असते तर त्याच्यावर मला काहीतरी व्याज मिळालं असतं. पण कंपनी काय करते तर कंपनी या ठिकाणी भागधारक या ठिकाणी त्यांची इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करू नये. म्हणजे त्या पाठीमागचं लॉजिक समजण्यासाठी आपण या ठिकाणी हा पॉईंट घेतोय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पैसे त्या कंपनीला देतात त्यावेळेस कंपनी काय करते तुम्ही दिलेल्या पैशावर केलेली इन्व्हेस्टमेंट असेल गुंतवणूक असेल त्याच्यावर लाभांश देते. त्यालाच काय म्हणतो आपण डिव्हिडंड. आणि हा जो काय डिव्हिडंड असेल तो डिव्हिडंड मग त्याच्यामध्ये डिव्हिडंड पहिल्यांदा कोणाला द्यायचा पहिला हक्क कोणाचा डिव्हिडंडवर तर प्रेफरन्शियल राईट्स. म्हणजे प्रेफरन्स म्हणजे काय प्रथम अग्रक्रम मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. मग अशा पद्धतीनं त्या राईटनुसार ते शेअर कॅपिटलचे या ठिकाणी टाईप्स या ठिकाणी पडतात. म्हणजेच आपण शेअरची डेफिनेशन बघितली शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. मग हे शेअर कॅपिटल असेल ते हे शेअर कॅपिटल दोन प्रकारचं असू शकतं. शेअर कॅपिटल दोन प्रकारचं असू शकतं. म्हणजे याचं रिझन काय तर दोन प्रकारचे शेअर्स या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. एक इक्विटी शेअर्स आणि दुसरे प्रेफरन्स शेअर्स. म्हणजेच कंपनीचं शेअर कॅपिटल हे विभागलं जाऊ शकतं कशामध्ये तर इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटलमध्ये. म्हणजे कंपनीनं जर शेअर्स इश्यू केले असतील तर ते कंपनीच्या बॅलन्स शीटला शेअर कॅपिटल अंतर्गत काही इक्विटी शेअर देतील काही प्रेफरन्स शेअर दिसतील. देन नेक्स्ट पॉईंट इज द काइंड्स ऑफ शेअर कॅपिटल. देअर आर टू काइंड्स ऑफ द शेअर कॅपिटल. काइंड्स मीन्स टाइप्स ऑफ द शेअर कॅपिटल. दॅट मीन there are two kinds or types of share capital of a company limited by shares. It is nothing but a equity share capital and preference share capital. The act defines the preference share capital as an instruments which have preferential right to dividend payment. आता डिव्हिडंड पेमेंट हे जे काय ॲब्सोल्यूट असेल फिक्स्ड असेल किंवा ॲडोरियम असेल किंवा पर्सेंटेज असेल तो भाग वेगळा. म्हणजे प्रेफरन्शियल राईट अँड प्रेफरन्शियल रीपेमेंट ड्युरिंग द वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. दीज शेअर होल्डर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रेफरन्स शेअर्स. दिस इज सच टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रेफरन्स शेअर कॅपिटल. म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटलचा राईट असतो हक्क असतो कशावर डिव्हिडंड ऑफ पेमेंट. मग तो या ठिकाणी कंपनी ज्या पद्धतीने ठरवेल ते फिक्स्ड असेल ॲब्सोल्यूट असेल ॲब्सोल्यूट अमाऊंट असेल फिक्स्ड असेल किंवा ॲडोलिरम असेल किंवा पर्सेंटेजमध्ये असेल. इट इज डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलर कंपनी. अँड ऑल्सो ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर ज्यावेळेस ती कंपनी विसर्जित होईल ती कंपनी विसर्जित झाल्यानंतर या ठिकाणी जे काही पैसे देण्याची वेळ येईल पैसे जे काही द्यावे लागतील त्याच्यामध्ये सुद्धा पहिला जो काय हक्क असेल तो पहिला जो काय अग्रक्रम असेल तो प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना असेल. अँड सच शेअर कॅपिटल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रेफरन्स शेअर कॅपिटल. दॅट मीन्स द शेअर्स द इम्पॉर्टंट टर्म हिअर शेअर विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स आर टर्म्ड ॲज द इक्विटी शेअर्स. सिम्पल डेफिनेशन shares which are not preference shares are termed as the equity shares. म्हणजे equity shares are also further classified plain that means the same voting rights or differential equity shares that means differential with respect to dividend or voting right or otherwise. According to the section 43 the share capital of the company limited by share shall be two kinds. म्हणजे कंपनी कायदा
2013 त्यामधील सेक्शन 43नुसार लिमिटेड बाय शेअर्स म्हणजे कंपनी लिमिटेड बाय शेअर्स त्याच्यामध्ये 2 प्रकारचे शेअर कॅपिटल आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामधलं पहिलं शेअर कॅपिटल आहे इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे विथ द वोटिंग राईट म्हणजे जो काही मतदानाचा अधिकार असेल विथ डिफरन्शियल राईट्स. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे राईट्स आहेत म्हणजे ॲज टू डिव्हिडंड असेल, वोटिंग असेल किंवा अदरवाईज इन अकॉर्डन्स विथ द सच रूल्स मे बी प्रिस्क्राईब. याच्यामध्ये काही डिव्हिडंडसुद्धा मिळाला पाहिजे इक्विटी शेअर्सला, त्याचबरोबर त्यांना वोटिंगचा राईटसुद्धा असला पाहिजे. अशा पद्धतीचे काही डिफरन्शियल राईट्स असतील त्यानुसार हे इक्विटी शेअरचे कॅपिटलचे या ठिकाणी पुन्हा 2 प्रकार आहेत म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल विथ वोटिंग राईट्स अँड इक्विटी शेअर कॅपिटल विथ डिफरन्शियल राईट्स ॲज टू डिव्हिडंड, वोटिंग अँड अदरवाईज. Then next one is the therefore preferential capital, second type of the capital, and also contained in this act shall be affect the right of the preferential holders who are also entitled to participate in the proceeds of finding before the recommendation of the act. आता याच्यामध्ये नोट त्यांनी दिलेलं आहे ती काही ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी काही रिकमेंडेशन्स असतील ते आपल्याला फॉलो करावं लागतं. देन एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 43 मध्ये याचा अर्थ काय तर इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे नेमकं काय. इक्विटी शेअर कॅपिटल विथ रेफरन्स टू एनी कंपनी लिमिटेड बाय शेअर्स मीन्स ऑल शेअर कॅपिटल विच इज नॉट प्रेफरन्स शेअर कॅपिटल. म्हणजे आता इथं आपण एक गोष्ट लक्षात येते की शेअर कॅपिटल म्हणजे भाग भांडवल असेल त्या भाग भांडवलापैकी जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही असं जे काय राहिलेलं सर्वच्या सर्व शेअर कॅपिटल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इक्विटी शेअर कॅपिटल. मीन्स ऑल दोज शेअर कॅपिटल विच इज नॉट प्रेफरन्स शेअर कॅपिटल इट इज कॉल्ड ॲज द इक्विटी शेअर कॅपिटल. वी हॅव बीन टेकन द एक्झाम्पल ऑफ दिस पर्टिक्युलर कंपनी like as the Sunbreakers Limited authorized capital is 50 lakh. That total 50 lakh authorized capital, it is also the share capital. It is also the share capital, no doubt. Then out of these 30 lakhs, rupees 30 lakh, rupees 30 lakhs, rupees 30 lakh, 30 लाखाचं काय प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणजेच काय तर 50 लाखापैकी 30 लाखाचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. देर इज नो डाऊट सच कंपनीज म्हणजे सन बेकर्स लिमिटेड कंपनीचं रुपीज 20 lakhs is a equity share capital. Rupees 20 lakhs is a what type of the share capital? Equity share capital. Equity share capital. Equity share capital. The term we are also known very well here. The share capital. There are 2 types of the share capital: preference share capitals and equity share capitals. We are also discuss here with the example Sunbreakers Limited. Their authorized capital is rupees 50 lakh. Then out of this 50 lakh, rupees 30 lakhs preference share capital. Then remaining all म्हणजे राहिलेलं सर्वच्या सर्व 20 लाखाचं हे काय असणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल. Then I know we are also clear the concept of the preference share capital as well as the equity share capital. Then we are also discuss here the preference share capital. The preference share capital with reference to any company limited by shares, these are also the most important word, limited by shares, means that part of the issued share capital of the company which carries a preferential rights in the respect of payment of dividend either as a fixed amount or an amount calculated at a fixed rate which may be either be free or subject to income tax.
म्हणजेच प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणजे काय, तर प्रेफरन्स शेअर कॅपिटलमध्ये जे शेअर कॅपिटल इश्यू केलं असेल त्या शेअर कॅपिटलमधलं प्रेफरन्शियल राईट असतात. म्हणजे प्रेफरन्स शेअर्स हॅव ॲन स्पेसिफिक पर्पज ऑफ द राईट. म्हणजे काय, त्यांना विशिष्ट प्रकारचे असे अधिकार असतात, हक्क असतात त्यांचे. पेमेंट ऑफ द डिव्हिडंड म्हणजे लाभांश असेल, तो लाभांश मिळवण्याचा हक्क असेल. म्हणजे इक्विटी शेअरच्या अगोदर प्रेफरन्स शेअर्सला या ठिकाणी लाभांश दिला जाईल, पण तो कसा फिक्स्ड अमाऊंट असेल, त्याचबरोबर ती कॅल्क्युलेटेड अमाऊंट असेल, आणि ती जी काय अमाऊंट असेल इट इज ऑल्सो फ्री ऑफ सब्जेक्ट टू द इन्कम टॅक्स. त्यानंतर रिपेमेंट इन केस ऑफ, रिपेमेंट म्हणजे काय, तर ज्यावेळेस कंपनीचं वाइंडिंग अप फॉर रिपेमेंट ऑफ द कॅपिटल अमाऊंट ऑफ द शेअर कॅपिटल, म्हणजे ज्यावेळेस भाग भांडवलाची अमाऊंट परत करण्याची वेळ येईल. ही वेळ केव्हा येईल, ज्यावेळेस ती कंपनी बंद होईल, त्याचं विसर्जन होईल. ते विसर्जन झाल्यानंतर जी काही इतर देणी असतील ती इतर देणी दिल्यानंतर जे काय भागधारकांसाठी अवेलेबल असणारी कॅश असेल, ती अवेलेबल कॅशमधून पहिल्यांदा या ठिकाणी पैसे दिले जातील. कुणाचे, प्रेफरन्स शेअर होल्डर्सचे. And such share it is also called as the preference share capital, and share capital are deemed to have and paid up whether or not there is a preferential right to payment of any fixed premium or any fixed scale prescribed into the memorandum or articles of the company. जे कंपनीच्या मेमोरंडममध्ये किंवा आर्टिकल्समध्ये हे या ठिकाणी त्याचा उल्लेख हा या ठिकाणी केला जातो. Therefore, we are also studied here the types of the share capital and particular types of the share capital. That means the capital shall be deemed to be preferential capital, not withstanding, that is either the preferential rights in respect of the dividends, and also in respect of the at the time of the repayment of the share capital. First of all, we are also paid the amount to the preference shareholders. Then some are the different particular terms. These are also given into that particular notes. Why should we are also studied here that particular accounts, that particular notes? Because why? Because of the specific informations are also given onto that particular notes, which are also useful into our various exams. That means in simple word, which section is related to the share capital and debentures. That means the Company Act 2013 section 42 to 72. All these are also relating to our share capital concepts. Now here into the next lecture we are also studied the share capitals as well as the certificate of the shares were also studied here. Then certificate of the share certificate म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे काय, डिमॅटरलायझेशन किंवा शॉर्टमध्ये डिमॅट असं म्हटलं जातं. हे डिमॅट अकाउंट काय आहे, हे सर्व याचा अभ्यास आपण याच्यामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर वोटिंग राईट्स, शेअरहोल्डर्सचे राईट्स कोणते आहेत, म्हणजे वोटिंग राईट अँड शेअरहोल्डर्स सेक्शन्स असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी काय दिलेले आहेत. त्यानंतर आपण परत त्या ठिकाणी इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, त्यांच्या ठिकाणी आणखी कुठले राईट्स आहेत. त्यानंतर कॉल्स आहे, कॉल्स इन ॲडव्हान्स आहे. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारे मॅटर्स म्हणजे कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय, विथ एक्झाम्पल हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम म्हणजे काय, इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट म्हणजे काय, हे सुद्धा आपण एक्झाम्पलसहित पाहणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ प्रीमियम रिसिव्ड असेल तो म्हणजे काय, हे सुद्धा आपण एक्झाम्पलसहित पाहणार आहोत. म्हणजे सर्वच्या सर्व टर्म हे या ठिकाणी आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला हे शेअर कॅपिटल म्हणजे काय, प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, किंवा ते प्रेफरन्सच्या दुसऱ्या टाईप्स कुठल्या आहे, क्युम्युलेटिव्ह, नॉन क्युम्युलेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल सहित आपण डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. आय थिंक सो वी आर ऑल्सो क्लिअर ऑल द टर्म्स relating to the shares and relating to the share capital of the company. And into the next lecture we are also discuss here all that type of the terms which are also helpful for to acquire
the full knowledge about the share capital and debentures of a company. Because why? Because of these are also the important terms into the corporate sectors for the purpose of acquiring the funds as well as to acquiring the money. For that purpose we are also studied deep study for that particular term as per section wise. Because why? The company act, you know very well, 2013 म्हणजे कंपनी कायद्यानुसार आपण जर त्याचा अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा या ठिकाणी भविष्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स या ठिकाणी नेमक्या जे काय टाईप्स असतील ते टाईप्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.